मुलांनो, आता आपण पाहणार की आपण बघत आहोत की आपत्ती व्यवस्थापनामध्ये की आपण पाहिलं की आपत्ती म्हणजे काय, की अचानक येणारं संकट आणि त्याच्यामुळे होणारी राष्ट्राची समाजाची हानी आहे. पण त्याच्यामध्ये आपण बऱ्याच मिळून आपण आपत्ती पाहिलेले आहेत. आपण कोणकोणते पाहिले आहेत, की जो सर्वात पहिला आपण पाहिलं होतं की जो भूकंप आहे, सुनामी आहे, महापूर आहे, जो दुष्काळ आहे, त्याचप्रमाणे आपण पाहिलं होतं म्हणून की जो वणवा लागलेला आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं म्हणून की जो विजांचं जे आक्रमण आहे, की वीज कशा प्रकारे कडाडून पडत असते, हे सर्व आपण काही आपत्तीमध्ये पाहतो. आता आपण पुन्हा एकदा आपण भूकंप पाहणार आहोत की भूकंपामध्ये जे आपण चित्राच्या माध्यमातून ते अधिक समजून घेण्याचा मुलांना प्रयत्न करणार आहोत. आपण पाहणार आहोत भूकंप म्हणजे काय, अर्थक्वेक आहे ते बघणार आहोत की अर्थक्वेक मध्ये की नेमकं आपण कोणत्या प्रकारचं आपल्याला चित्राच्या माध्यमातून आपण स्पष्ट करणार आहोत. बघा, इथे तुम्हाला जे चित्र दिसत आहे काय आहे, भूकंपाचं चित्र आहे. याच्यामध्ये जे भूकंप जो झालेला आहे, जे जमिनीचा भूकंप झालाय, ज्या प्रदेशाचा ज्या ठिकाणचा झालेला आहे त्या ठिकाणची जी किती अशा अचानक जे दुरावस्था झालेली आपण इथे पाहू शकतो. बघा इथे आपण पाहू शकतो भूगर्भातील हालचालीमुळे प्रचंड प्रमाणात पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाली होत असतात. की काय होतं की जेव्हा आपण काय आपल्या मानव जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपल्या चुकामुळे ज्या गोष्टी घडत असतात किंवा रस्त्याच्या रेल्वे कामासाठी रस्त्याचे खोदकाम असू दे, बांधकाम असू दे, किंवा ज्याप्रमाणे रस्त्याचं म्हणा, रेल्वेचं म्हणा, किंवा इमारतीचं बांधकाम असेल आणि जी पाण्याची जागा असते त्याच्यामध्ये भर टाकून त्याच्यामध्ये जमीन बनवायचं काम करतं, तर अशा वेळेस भूगर्भामध्ये हालचाली निर्माण होतात आणि त्याचे प्रचंड परिणाम काय होतं, पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल निर्माण होते आणि पृथ्वीच्या पृष्ठभाग पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे त्याच्यावर हालचाल निर्माण होते, त्याला हादरे बसतात, त्याला कंपने बसतात. जेव्हा जमिनीला कंपने बसतात तेव्हाच काय होऊ शकतात मुलांना, भूकंप हे होत असतात. भूगर्भातील, मी तुम्हाला मागे सांगितलं की भूगर्भ म्हणजे काय आहे मुलांना. बघा इथे शब्द आलाय भूगर्भ. भूगर्भ म्हणजे काय, जमिनीतला जो आतला जो भाग आहे, भू म्हणजे जमीन आहे आणि गर्भातील म्हणजे काय, जमिनीच्या आतील भागामध्ये हालचाल होत असते, जे अंतर्गत हालचाल होत असते. की मुलांना जे भूगर्भामध्ये किंवा जमिनीच्या अंतर्गत जमिनीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली घडत असतात आणि त्याचे परिणाम म्हणजे भूकंपाच्या माध्यमातून देखील बाहेर उद्रेक होऊ शकतो त्याचा. त्याचप्रमाणे मुलांना की जी समुद्रामध्ये देखील जी सुनामी येत असते ती देखील समुद्रामध्ये देखील समुद्राच्या मध्य भागामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये देखील आपल्याला हालचाली पाहायला मिळतात. त्या हालचाली देखील झाल्यामुळे त्या हालचालीमध्ये जो सर्वसामान्य जो प्रवाहाचा जो वेग असतो तो दुपटी टिपटीने अचानक वाढतो. त्याचं देखील तेच कारण आहे की जमिनीचे जे अंतर्गत जेव्हा हालचाल होते त्यावेळेस भूकंपाचे हादरे बसतात. त्याचप्रमाणे मुलांना सुनामीचे देखील हादरे बसतात आणि जी लाट सर्वसाधारणपणे जितकी प्रवाहामध्ये जितकी वेगामध्ये यायला पाहिजे तितकी वेगाने न येता ती काय होते, दुपटी टिपटीने ती जास्त वेगामध्ये यायला सुरुवात होते आणि मग ती आपली जी मर्यादा असते, समुद्र पातळीची मर्यादा ती ओलांडून ती शहराकडच्या भागामध्ये वाहिली जाते. तर अशा प्रकारे बघा हे जे विस्कळीत झालेलं चित्र हे देखील तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे चित्र विस्कळीत झालेलं आहे. की ते पाहू शकता की कशा प्रकारे जे दुकानाची आहे, जी अवस्था दुरवस्था झालेली आहे, फोडतोड झालेली आणि सर्व कशा प्रकारे जमिनीला हे देखील हादरे पडलेले आहेत ते देखील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. तर अशा प्रकारे पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये देखील हालचाली होऊन भूकंप देखील याच्यामध्ये होऊ शकतात, हे देखील आपण पाहत आहोत. यामुळे जमीन थरथरणे, आता इथे बघा 3 गोष्टीमुळे बघा भूकंप होतात. आपण पाहू शकतो जमीन थरथरणे, हलणे व जमिनीतील भेगा पडणे. इथे काय दिलंय की ज्या वेळेस भूकंप होतो तेव्हा 3 गोष्टी घडतात. जमीन थरथरायला लागते, त्याचप्रमाणे ती हलते आणि त्याला जमिनीला काय पडतात, भेगा पडतात. अशा घटना घडतात. कुठे घडतात, ज्या ज्या ठिकाणी भूकंप होत असतात त्या सर्व ठिकाणी या घटना घडत असतात. की जमीन थरथरायला लागते म्हणजे काय होते, कंपनी सुरू व्हायला लागतात. ज्याप्रमाणे मी जसं सांगितलं, आपला फोन हा जर सायलेंटवर असेल, सायलेंट म्हणून आपण ठेवला असेल आणि एखाद्याचा फोन येत असेल तेव्हा तो काय होतो, फोन आपोआप व्हायब्रेट होतो आणि जेव्हा आपण खिशामध्ये ठेवतो तेव्हा आपल्याला कंपन निर्माण होतात किंवा कंपनी जाणवतात की आपल्याला काय होत आहे, शरीराला ती कंपनी जाणवतात आणि आपल्याला समजतं की फोन आलेला आहे. त्याचा आवाज जरी आपण ऐकू नाही शकलो तरी आपल्याला त्या कंपनाच्या माध्यमातून आपल्याला समजतं की तो फोन आपल्याला येत आहे, म्हणजेच तो काय आहे, व्हायब्रेट मोडवर ठेवलेला आहे. मग तो हलतो आणि जर आपण तो टेबलावर ठेवलेला असेल तर तो फोन जर आलेला असेल तो फोन काय होतो, हलायला देखील लागतो. जसं आपण बघा जुना जो आपला जो छोटा फोन असतो बटनावरला, त्या फोनवर काय होतं असतो की तो हलका असतो, नाजूक असतो, छोटा असतो आणि तो फोन काय होतो, हलायला
भूकंपाला देखील लागतो, हे देखील तुम्ही पाहिलं असेल. जमिनीला भेगा पडतात. जमिनीला भेगा पडतात म्हणजे जी जमीन अशी जी सलग असते त्या जमिनीला काय पडतात, भेगा पडतात. ते देखील आपण दृष्ट्या पाहणार आहोत. तर ज्यावेळेस भूकंप होतो, त्या भूकंप होत असतात त्यावेळेस जमीन थरथरते, ती हलायला लागते आणि जमिनीला भेगा पडतात. हे देखील त्याच्यातली महत्वाची जी भूमिका आहे ती भूकंपाच्या माध्यमातून. बघा अशा प्रकारे जे जमिनीला काय पडतात, ह्या भेगा पडतात आणि जमिनीमध्ये असलेले की जी कमकुवत जागा असते तिथे काय होतं, भूकंप होतं, जमिनीला भेगा पडतात. आणि ज्यावेळेस इमारतीचं जर बांधकाम असेल, जर घराचं बांधकाम, या पूर्ण घर समजा आपण बोलू शकतो की समजा इथे जर घराचं बांधकाम असेल, तर समजा इथे जर आपल्याला भूकंप झालाय, तर भूकंपामुळे काय होणार आहे, त्या घराचं देखील नुकसान होणार आहे. त्या घरातले हर एक जे अवस्था आहे त्या घराची पूर्णपणे बिकट देखील होणार आहे. तर अशा प्रकारे काय होते, त्या जमिनीला ते हालते, त्या जमिनीला भेगा पडतात आणि भेगा पडून अशा घटना देखील आपल्याला ज्या ठिकाणी भूकंप होतो त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो. बघा भूकंपामध्ये कंपनी होणे यालाच भूकंप म्हणतात. म्हणजे याने एक छोटीशी व्याख्या दिली की भूकंप म्हणजे काय, की भूकंपामध्ये कंपनी निर्माण होतात. जसं मी आताच सांगितलं की भूकंप म्हणजेच काय, की तो व्हायब्रेट होणे, कंपन निर्माण होणे, की म्हणजे काय, ती थरथरणे म्हणजे त्याला काय बोलतात, कंपनी निर्माण होणे, यालाच काय बोलतात, भूकंप बोलतात. मी या भूकंपामध्ये बघा किती आतोनात नुकसान झालेलं आपण पाहू शकतो मुलांनो, की याच्यामध्ये किती प्रकारचे नुकसान झालेलं आहे. किती बघा प्रचंड प्रमाणात जे कौलारू घर आहे किंवा एक मोठं घर आहे, त्या घराचे किती प्रकारे नुकसान झालेले, त्या घराचं छप्पर पडलं आहे, घरातलं सामान अस्ताव्यस्त पडलेलं आहे. आणि अशा प्रकारे आर्थिक नुकसान इथे झालेलं आहे. त्याचप्रमाणे एखाद्या जीवित हानी देखील होऊ शकते. एखादे वृद्ध व्यक्ती त्या घरामध्ये असेल, लहान बाळ त्या घरामध्ये असेल आणि जर ते त्यांच्या अंगावर ते छप्पर म्हणा, ते घर पडलं किंवा घरातील एखादी वस्तू, एखादा पिलर खांब असतो जो घराचा असतो, तो जर अंगावर पडला, डोक्यावर पडला, तर व्यक्तीच गतप्राण होऊ शकते मुलांना. तर अशा वेळेस इथे भूकंपामध्ये देखील आपण मृत्युमुखी देखील पडण्याची आपल्याला बरेच मुलांना टीव्ही मध्ये, रेडिओमध्ये, बातम्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळते किंवा बातम्या आपल्याला पाहायला मिळतात की भूकंपाचे हादरे बसल्यामुळे एवढ्या व्यक्तीची जीवितहानी झाली आहे, आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि किती मोठ्या प्रमाणात देखील नुकसान झाले ते देखील आपल्याला टीव्ही मध्ये समजतं. तर अशा प्रकारे भूकंप म्हणजेच काय, जे कंपनी निर्माण होतात त्याला भूकंप म्हणतात आणि याचं चित्र तुम्ही इथे पाहू शकता. आता बघा इथे त्यांनी सांगितलंय भूकंप जरी नैसर्गिक आपत्ती आहे, त्यांनी काय सांगितलंय, भूकंप ही कशी, म्हणजे मी तुम्हाला आधी सुरुवातीला सांगितलं की आपत्ती ही फक्त म्हणजे निसर्ग निर्मित आपत्ती नाही, ती मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित अशी दोन प्रकारच्या आपत्ती आपण शिकलेलो आहोत. त्याची उदाहरणं देखील आपण पाहिलेली आहोत की मानव निर्मित कोणती आहे आणि निसर्ग निर्मित कोणती आहे. मग यांनी सांगितलं की जो भूकंप जो आहे तो भूकंप कसा आहे, हा नैसर्गिकरित्या असला तरी पण याला जबाबदार कोण आहे मुलांना, मानव जबाबदार आहे. बघा आपत्ती असली तरी अन्य कारणाबरोबर मोठी धरणे, अन्य कारणाबरोबर म्हणजे इतर कारणाबरोबर मोठी धरणे, म्हणजे की ज्यावेळेस आपण धरण बांधतो, धरण कशाला बांधतो मुलांना, बघा इथे त्यांनी शब्द दिला धरण. धरण म्हणजे काय, की ज्यावेळेस पाणी अडवलं जातं किंवा ज्या पावसाचं पाणी हे अडवून आपल्याला दुष्काळ ज्या भागामध्ये किंवा जेव्हा दुष्काळ पडलेला असतो त्या दुष्काळाच्या काळामध्ये सर्वांना पाणी मिळण्यासाठी पाण्याची केली गेलेली जी व्यवस्था आहे त्याला काय बोलणार, मोठी धरणे. मग अशी मोठी धरणे कुठे आहे म्हणून, कोयना हे काय आहे सर्वात मोठं धरण आहे. अशी अनेक काय आहे, जायकवाडी धरण आहे. त्याचप्रमाणे मुलांना आपण पाहू शकतो की जी धरणं आहेत ते अशा प्रकारची सर्व प्रकारची जी धरणं आहे, जे पैठणचं जे आहे ते देखील एक धरण आहे. मग ही धरणं ही बांधली जातात. त्या बांधकामासाठी काय करायला लागतात, खाणकाम करणं गरजेचं आहे. खाणकाम अशी होऊ शकते कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विस्तृत प्रमाणामध्ये जर पाणी साठवायचं ठरलं तर धरण बांधावं लागेल. धरण बांधायचं ठरलं तर अगोदर आपल्याला रस्त्याचं काय करावं लागेल, खच्चीकरण करावं, रस्ता खोदावा लागेल, तो खोदकाम करावं लागेल, खाणकाम करावं लागेल. आणि ही प्रमुख मानवी कारणे आहेत. मानवी त्यांनी सांगितले, काय सांगितले आहेत, मानवी कारणे आहेत. मानवी म्हणजे काय, की गोष्ट मानवाने निर्माण केलेली आहे, की माणसामुळेच ही कारणं काय झालेली आहेत, निर्माण झाले. आणि माणूस या गोष्टीला काय आहे, जबाबदार आहे. कशासाठी, भूकंप होण्यासाठी. की भूकंप हा नैसर्गिक आहे, म्हणजे तो कोणी घडवून आणत नाही, परंतु ती घडण्यामागचं देखील जे कारण आहे, मूळ कारण, तो देखील कोण आहे, मानव आहे. आणि तो कशामुळे, की जर असले तरी अन्य कारणाबरोबर जी मोठं धरण बांधायचं आहे, जर मोठी धरणं बांधायची आहेत, खोदकाम करायचं आहे, रस्ते बांधायचे आहेत, त्याचप्रमाणे रेल्वे बांधायचे आहेत, त्याचप्रमाणे एखादी इमारत बांधायची, त्याच्यासाठी खोदकाम करणं गरजेचं आहे. आणि ते खोदकाम कोण करत असतो, मानव करत असतो. आणि मानव करत असल्यामुळे हीच मानव काय, हा एक महत्वाचा घटक आहे भूकंप होण्यासाठी. म्हणून माणसाने देखील काय केलं पाहिजे, या सर्व गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बघा हे काय आहे, तुम्हाला त्याची तरी मोठे धरण, कशा प्रकारे धरण बांधलं गेलेलं आहे, कसं पाणी अडवलं गेलेलं आहे, हे देखील तुम्ही याच्यामध्ये
पाहू शकता कशा प्रकारे खोदकाम खाणकाम देखील केलेलं आहे. आता हे पाहिलं की आपण की भूकंप कशामुळे होतो, भूकंप म्हणजे काय आपण हे पाहिलं. भूकंप कशामुळे देखील होऊ शकतात, ते नैसर्गिकरित्या जरी कारण असलं तरी त्याला देखील जो मानव आहे तो कुठेतरी जबाबदार आहे किंवा तो मानव हे देखील एक कारण होऊ शकतं, आपण ते पाहिलं. आता आपला तिसरा जो मुद्दा आहे, भूकंपाचे जे परिणाम आहेत, जे भूकंप झाल्यानंतर काय परिणाम होतात ते देखील आपण चित्राच्या माध्यमातून मुलांनो समजून घेणार आहोत. आपण पाहणार आहोत बघणार आहोत. बांधकाम, पूल, रस्ते, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात. आता ज्यावेळेस भूकंप होतो त्यावेळेस काय होतं की जे बांधकाम आहे, जे बांधलेलं बांधकाम आहे किंवा जे सुरू झालेलं बांधकाम आहे, मग ते कोणतं असू शकतं, ते इमारतीचं असू शकतं की ते मोठी म्हणजे स्कायस्कॅपर म्हणजे मोठी आकाशचुंबी गगनचुंबी इमारत बांधायचं असेल ते बांधकाम असू शकतं, रस्त्याचं बांधकाम असू शकतं, रेल्वे रुळाचं असू शकतं, एखाद्या म्हणा कंपनीचं बांधकाम असू शकतं. मग सर्व प्रकारची बांधकाम याच्यामध्ये आली. पूल आहे, जो ब्रिज आपण करतो मुलांना की एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सोयीस्कररित्या जाता यावा, की रेल्वे क्रॉस करू नये म्हणून आपण ब्रिज बांधतो, पूल बांधतो, ते काम देखील उद्ध्वस्त होतं. रस्ते बांधणं, की जो रस्ता चांगला बांधलेला असतो भूकंपामुळे तो काय होतो, पुन्हा पूर्ववत होतो किंवा त्याच्यापेक्षाही त्याची अधिक दुरावस्था देखील आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो. लोहमार्ग म्हणजे जो आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असताना मुलांना अनेक साधनांचा आपण वापर करत असतो. आपण काय करत असतो, रिक्षा, बस, रेल्वे या मार्गाचा आपण उपयोग करतो. परंतु जेव्हा आपण रेल्वेने जात असतो तेव्हा लोहमार्ग हे देखील महत्वाचा घटक आहे. जर रेल्वे जात असताना लोहमार्गाला काय असते, तिला अटॅच असते. जर लोहमार्गच नसेल तर रेल्वे रुळावरून धावू शकेल का? पण जर हेच उखडले गेले तर रेल्वे ठप्प होऊन जाईल. आणि म्हणून ज्यावेळेस भूकंप येतो मुलांना, भूकंप आल्यावर लोहमार्ग हे देखील काय होतात, उखडले जातात, ते बाहेर पडले जातात, रस्ता सोडून जातात किंवा त्याला भेगा पडतात, त्याचे तुकडे होतात. मग अशा प्रकारे जेव्हा भूकंप येतो तेव्हा बांधकाम हे देखील काय होऊ जातं, सर्व ठप्प पडतं, बांधकाम विस्कळीत पडतं, त्याची देखील दुरावस्था होते. पूल, रस्ते, लोहमार्ग हे देखील काय होत आहे, उद्ध्वस्त होणे. उद्ध्वस्त होणे म्हणजे नष्ट होणे, हा देखील काय आहे, वाक्यप्रचार आहे. उद्ध्वस्त होणे, नष्ट होणे. मग अशा प्रकारे तुम्ही चित्रामध्ये देखील पाहू शकता कशा प्रकारे सर्व उद्ध्वस्त झालेलं आहे, की कुठूनही जागा निर्माण नाहीये किंवा कशा प्रकारे आता ते सावरायचं आहे, कुठून सुरुवात करायची आहे, हा देखील काय आहे प्रश्न आहे. मग अशा प्रकारे या ढिगाऱ्या खालून माणसांना काढणं, या ढिगाऱ्या खालून त्यांच्या जे काही गोष्टी आहे, आवश्यक गोष्टी आहेत त्या शोधणं, हे किती कठीण काम आहे हे तुम्ही चित्राच्या माध्यमातून पाहू शकता. की त्यांचं जे काही सामान आहे ते आतमध्ये दाढलं गेलेलं आहे, माणसं आत दडली गेलेली आहे, आणि जो वरचा पिलर आहे, जो त्यांचा दरवाजा म्हणा किंवा त्याचं जे काम आहे, बांधकाम आहे, ते सर्व त्यांच्या अंगावर पडलेलं आहे. तर अशा प्रकारे सर्व जनजीवन आहे ते पूर्णपणे विस्कळीत होत जात आहे. कशामुळे? भूकंपामुळे हे होत आहे. बघा इथे काय आहे, पूल आहे, रस्ते आहेत, तसेच नद्यांच्या प्रवाहाची दिशा बदलू शकते. नद्यांची जी दिशा ठरलेली असते ती दिशा काय करू शकते, भूकंपामुळे बदलू शकते. जर भूकंप झाला, जो रस्ता आहे तो रस्ता उखडला गेल्यामुळे तो साहजिकच आहे, ते नद्याची जी दिशा आहे, जे डायरेक्शन आहे, ते देखील काय होऊ शकतं मुलांना, तो दुसरीकडे जाऊ शकतो. आणि म्हणून भूकंपामुळे जो चौथा घटक आहे आपला, की जसं आपण म्हटलं बांधकाम आहे, रस्ते आहे, रेल्वे आहे, लोहमार्ग आहे, हे देखील काय होतात, विस्कळीत होतात. त्याचप्रमाणे नद्यांचे प्रवाह, की जो नद्यांचा प्रवाह आहे, जो भूकंप झाल्यामुळे ते नदीचा प्रवाह आहे, जो रस्ता आहे, तो काय होऊ शकतो, तो दुसऱ्या बाजूला उखडला गेल्यामुळे दुसऱ्या बाजूने ती नदीची दिशा डायरेक्शन आहे ती जाऊ शकते. आणि सगळीकडे आपल्याला बघा इथे काय दिसत आहे, पाणीच पाणी दिसत आहे. बघा आता इथे काय, मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होते. इथे काय की मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे इथे असं नाही सांगितलं की थोड्याफार प्रमाणामध्ये काय होत आहे, जीवित म्हणजे काय, माणसं मृत्युमुखी पडू शकतात व वित्त हानी होते, म्हणजे आणि आर्थिक नुकसान देखील इथे होत आहे. की बघा कशा प्रकारे जर भूकंप जेव्हा येतो तेव्हा जी राहती घरं आहेत ती घरं काय केली जातात, दबली जातात. हे देखील तुम्ही चित्राच्या माध्यमातून पाहू शकता की कशा प्रकारे जे घर उभं राहिलेलं ते कसं आहे, कोलमडली गेलेली आहेत. मग अशा घरामध्ये आपण राहू शकतो का, तर नाही. मग आपल्याला पुन्हा पूर्ववत होण्यासाठी किंवा पुन्हा एकदा नवीन जीवन सुरू करण्यासाठी आपल्याला बराचसा कालावधी इथे लागणार आहे. आणि हे पुन्हा सगळी इथली परिस्थिती हटवण्यासाठी किंवा तिथले सर्व जे काही वस्तू पडले आहेत ते सगळ्या काढण्यासाठी, ती जागा साफ करून पुन्हा त्या ठिकाणी घर उभं करणं, हे देखील या गोष्टीला फार मोठा कालावधी देखील लागू शकतो. आणि म्हणून भूकंप झाल्यानंतर बघा की अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे. जीवितहानी म्हणजे माणसाची हानी होत आहे. मग घरात असणारे जे हर एक जे सदस्य आहे, मग ते कोणी पण असू शकतं, हर एक जे सदस्य आहेत त्यांचे काय होत आहे, मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी
होत आहे, म्हणजेच ते काय आहे, एक प्रकारे त्यांच्या हर एक प्रकारे मालमत्तेची देखील हानी होत आहे. हे देखील तुम्ही चित्राच्या माध्यमातून पाहू शकता. आपला जो दुसरा पॉईंट आहे बघा, तो महापूर आहे. आपण भूकंपाचं व्यवस्थित सविस्तर पाहिलं की भूकंप का होतो, कशामुळे होतं, त्याची कारणे काय आणि त्याचे परिणाम काय, आपण हे चित्राच्या माध्यमातून समजून घेतलं आहे की कशा प्रकारे त्याची जीवित आणि वित्त हानी होत आहे. आता आपला जो दुसरा पॉईंट आहे महापूर, याच्याकडे आपण पाहणार आहोत. बघा, आपला जो महापूर आहे त्याचे महापूर म्हणजे काय, फ्लड्स आहे. फ्लड म्हणजे काय की ज्याकडे खूप अति प्रमाणात जेव्हा पाऊस पडतो की अतिवृष्टी जेव्हा होते तेव्हा काय होतं, महापूर येतो. मग ते चित्र कसं काय ते देखील आपण पाहणार आहोत. बघा इथे काय दिलं आहे तुम्हाला, इथे चित्रामध्ये सगळीकडे काय दिसत आहे, पाणीच पाणी दिसत आहे. कुठेही तुम्हाला रस्ता दिसत आहे का, की जिथे बघा इथे मंदिर दिसत आहे, तिथे साहजिकच जे मंदिर आहे ते लोक रस्त्याने चालत येत असतील आणि इथे दर्शनाला येत असतील. परंतु जर इथे रस्ताच नाहीये तर लोक आता या पाण्यामुळे येऊ शकतात का, तर नाही येऊ शकत. म्हणजेच काय, महापूर हे संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे. यांनी काय सांगितलं की जसं भूकंप ही नैसर्गिक आपत्ती आहे, तसं हे महापूर देखील हे काय आहे, ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. की महापूर म्हणजे असं कोणीच प्रत्यक्षरित्या मुद्दाम केलेली घटना नाहीये किंवा गोष्ट नाहीये की चला बाबा आपल्याला महापूर आणायचं आहे. हे कोणाही मानवाच्या हातात नाहीये. अतिवृष्टी पडली की असा महापूर सगळीकडे येत असतो. असे गावाच्या गावं काय होतात, महापूर किंवा पाण्यामध्येही अख्खीच्या पाण्यात डुबली जातात किंवा ते पाण्यामध्ये त्यांचं अख्खं गाव, अख्खं घर, अख्खं शेत हे काय केलं जातं, पाण्याखाली गाडलं गेलं जातं. आणि अशामुळे तिथे काय होऊ शकतं, आणि अशा तिथे काय होऊ शकतं, त्यालाच काय बोलतात, महापूर असे बोलतात. महापूर, पूर म्हणजे काय की जिथे आपल्याला दिसेल तिथे दूरवरच्या ठिकाणी पाणीच पाणी आहे. म्हणजे जी गोष्ट कला काय आहे, एंड नाही की सगळीकडे पाणी आहे. मग संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नाही, संपूर्ण जगात म्हणजे असं नाही की चला की एका समजा एखाद्या राज्यामध्ये, एखाद्या गावामध्ये, एखाद्या जिल्ह्यामध्येच फक्त होतं. तर ही महापूर ही जी समस्या आहे किंवा महापूर ही जी काही आपली घटना आहे, नैसर्गिक जी घटना आहे, ही संपूर्ण जगामध्ये वारंवार होणारी. इथे बघा जो शब्द आला आहे वारंवार, म्हणजे काय, हमेशा किंवा नेहमीच ही होणारी जी काय आहे ही घटना ही नैसर्गिक बाब आहे की महापूर हा काय होत असतो, नेहमी येत असतो. मग हे महापूर आल्यामुळे देखील लोकांचं काय होत आहे मुलांनो, जनजीवन हे विस्कळीत होत आहे. त्यांच्या घराचं नुकसान होत आहे, त्यांच्या शेताचं नुकसान होत आहे, त्यांच्या मालमत्तेचं देखील नुकसान होत आहे, त्यांच्या पाळीव पक्षीचं जे प्राणी आहेत त्यांचं देखील काय होत आहे, नुकसान होत आहे. म्हणजे अशा प्रकारे त्या महापूर देखील काय एक नैसर्गिक संकट आहे आणि ते संकट आल्यामुळे देखील काय होऊ शकते, जीवित आणि वित्त दोन्ही प्रकारची हानी होत असते. हे देखील आपण पाहिलंय. आता ते कशामुळे ते बघा, इथे त्यांनी सांगितले की इथे बघा तुम्हाला चित्र दिलेलं आहे. अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात, जसे मी मगाशी सांगितलं, महापूर काय होत आहे, अतिवृष्टी. अतिवृष्टी म्हणजे काय आहे मुलांनो, इथे काय पाहू शकतो आपण, अतिवृष्टी. अतिवृष्टी म्हणजे काय, खूप जास्त प्रमाणात, अति म्हणजे गरजेपेक्षा जास्त प्रमाणात अति. आपण ना तू अति बोलतोयस, तू अति करतोस, म्हणजे जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त एखादी गोष्ट करणे, आपण ना तू अति करतोयस. म्हणजे अतिवृष्टी, वृष्टी म्हणजे काय, पाऊस आहे. अति प्रमाणापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी जेव्हा अधिक प्रमाणात जमा होणारे पाणी नदीच्या पात्राच्या बाहेर जाते. जेव्हा नदी आपली ज्या पात्रता सोडते किंवा त्याचा जो काठ आहे, नदीचा काठ, ती ओलांडून जेव्हा ते पाणी शहरामध्ये, वस्तीमध्ये, गावामध्ये यायला सुरुवात होते, तेव्हा काय होतो, महापूर हा होत असतो. हे देखील आपण पाहिले. मग चित्राच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की मुलांनो की कशा प्रकारे बघा इथे महापूर आपल्याला आलेला दिसत आहे की कशा प्रकारे जे नदीच्या पात्राचं पाणी सोडून ते काय करत आहे, हर एक ठिकाणी पाणी जमा व्हायला सुरुवात होते आणि मग हळूहळू जी सर्व घरं आहेत ती काय होऊ शकतात, ती पाण्यामध्ये वरती तरंगले जातात किंवा पाण्याचं जे त्यांचं घराचं जे टोक आहे, जे छप्पर आहे, फक्त तेवढंच आपल्याला दिसतं आणि जी सर्व जी घरं आहेत ती कशी जातात, पाण्याच्या खाली किंवा आतमध्ये जात असतात. आणि म्हणून अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी जर प्रमाणापेक्षा जास्त पाणी जमा झालं तिथे नदीच्या पात्राच्या बाहेर जातं आणि हे पाणी बाहेर गेल्यामुळेच काय होतं मुलांना, महापूर येतो. हे देखील आपण चित्राच्या माध्यमातून नीट समजून घेतलेलं आहे. देखील आपण पाहू शकता की कशा प्रकारे इथे चित्र आपण पाहू शकता. तेव्हा पुराचे संकट ओढवते आणि तेव्हा जेव्हा पुराचे संकट ओढवते म्हणजे की तो पाण्याचा जो प्रवाह आहे तो काय होत आहे, तो वाहतच आहे, तो वाहत येत राहतो आणि आपल्या बरोबर जे काही असेल त्याला देखील तो घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून पुराचे संकट ओढवते ते सांगितले की मग त्याच्या प्रवाहामध्ये जो कोणी येईल, मग एखादा समजा पाळीव प्राणी असेल, एखादं घर असेल किंवा एखाद्या मुलांचं शेत असेल, तो सगळ्यांना आपल्या बरोबर काय करतो,
घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. मग अशा प्रकारे जेव्हा पुराचं पाणी हे धबधब्याने जेव्हा वाहत असतं, मग अशा प्रकारे जो गावचा जो ब्रिज आहे आपण बोलू शकतो, त्याला पूल बोलतो. तो पुलाच्या माध्यमातून काय करत आहे मुलांनो, बघा अशा पुलाच्या माध्यमातून काय करत आहेत, इथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित सर्व लोकांना व्यवस्थित हलवले जाते. तिथे त्यांची सुरक्षा केली गेली, तिथे काळजी घेतली जाते आणि तिथे त्यांना सर्व प्रकारचे ज्या गरजा आहेत, जे प्रथमोपचार आहेत ते देखील तिथे केले जाते. मग तेव्हा पुराचे संकट ओढवते. पुराचे संकट म्हणजे की ते पूर काय करतं, हर एक वस्तीमध्ये, हर एक गावामध्ये, शेतामध्ये पाणी भरायला सुरुवात होते आणि म्हणून ते पुराचे संकट ओढवते. पूर येणं म्हणजेच काय, घरामध्ये पाणी जमा होणे, शेतात पाणी जमा होणे आणि आपल्या घरामध्ये, शेतामध्ये, वस्तीमध्ये, भागामध्ये पाणी जमा होणे. अशा प्रकारे तिथून देखील बचाव करता येतो. बघा इथे काय दिले, बेसुमार पाऊस झाला. बेसुमार म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होणे, त्याला काय बोलणे, बेसुमार म्हणजे ज्याचा हिशोब नाहीये, म्हणजे अनकाउंटेबल आपण बोलतो ना, त्याला काय बोलणार, बेसुमार बोलणार. काय आहे, बेसुमार. बेसुमार पाऊस झाला की मोठ्या शहरातील पाणी निचरा करणारी व्यवस्था ही अपुरी पडते. की जेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो त्यावेळी जी पाणी जाण्यासाठी जी व्यवस्था केली गेलेली असते, ती व्यवस्था यंत्रणा काय होते, अपुरी पडते सांगितले इथे त्यांनी. बघा इथे काय सांगितले, अपुरी पडते. अपुरी पडते म्हणजे ती कमी पडते. की ज्या ज्या यंत्रणा व्यवस्था त्यांनी लावल्या गेल्या, पण पावसाचं प्रमाणच एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात साचलं गेलं आहे की पाण्याचा निचरा कुठे करायचा किंवा कसा करायचा हा देखील प्रशासनासमोर काय आहे, एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि त्यावेळी जेव्हा ते पाणी निचरा होत नाही त्यावेळी ते पाणी जमा व्हायला सुरुवात होते आणि अशा प्रकारे सगळीकडे काय दिसत आहे, आपल्याला पाणीच पाणी दिसत आहे. किंवा हे देखील बाबा एक मंदिर असू शकतं आणि तिथे लोक जात असतील, परंतु अति पावसामुळे, अतिवृष्टीमुळे काय झालेलं आहे, महापूर आलेला आहे आणि बेसुमार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे मोठ्या शहरात जे पाणी निचरा करण्याची, पाण्याची जी व्यवस्था आहे, निचरा करणारी व्यवस्था ती अपुरी पडलेली आहे. त्याच्यामुळे इथे काय झालेलं आहे, पाणी जमा झालेलं आहे. हे देखील तुम्ही चित्राच्या माध्यमातून मुलांना पाहू शकता की कशा प्रकारे इथे पाणी जमा झालेलं आहे, ज्या महापूर निर्माण झालेला आहे हे देखील आपण पाहू शकतो. त्यामुळे गटारे तुंबतात. आता जो आपला मग परिणाम काय होता, जर महापूर आला, पाणी सगळीकडे साचलंय, मग आता मग पुढे काय, त्याचा परिणाम काय काय होतो ते देखील आपण चित्राच्या माध्यमातून पाहतो. त्यामुळे गटारे तुंबतात. गटारे म्हणजे जे घाण पाणी, सांडपाणी जे जाण्यासाठी जी रस्त्याच्या कडेला जी गटारं केलेली असतात ती गटारे तुंबतात म्हणजे त्या गटारात देखील जे पाणी जाण्यासाठी जी व्यवस्था असते ते देखील काय केली जातात, ती भरली जातात त्यांना देखील जाण्यासाठी. कारण त्या गटारामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचं जे काही घाण आहे, कचरा आहे तो साचलेला असतो, तो अडकून पडलेला असतो आणि पाणी जाण्यासाठी तिथे निचरा होण्यासाठी तिथे व्यवस्था कोणत्याही प्रकारची नसते आणि त्याच्यामुळे ते गटारे तुंबतात आणि ते गटारचे जे पाणी आहे ते रस्त्यावर यायला सुरुवात होते. पाणी रस्त्यावर पसरते, जसं मी आत्ताच सांगितलं की मग ते जे पाणी आहे ते रस्त्यावर पसरतं आणि परिसर घराघरात शिरतं आणि मग तेच पाणी आपल्या परिसरात आणि तेच पाणी आपल्या घरामध्ये देखील शिरतं. मग त्या पाण्याला काय असते मुलांनो, दुर्गंधी असते. पावसाच्या पाण्यातून नाही तर जे गटारात जे पाणी तुंबतं आणि त्या पाण्याचा निचरा होत नाही, मग ते पाणी परिसरात येतं, ते पाणी वस्तीत येतं आणि तेच पाणी घरामध्ये येतं आणि असं घरात आलेलं पाणी काय करतं, आपल्या पूर्ण घराला खराब करतं, दूषित करतं आणि ते पाणी कालांतराने निघून गेल्यावर, सुकून गेल्यावर देखील घराला एक प्रकारची दुर्गंधी देखील येत असते. मग अशा वेळेस पुन्हा काय करावं लागतं, घर स्वच्छ करून घ्यावं लागतं. मग अशा प्रकारे बघा तुम्ही इथे पाहू शकता की कशा प्रकारे पाण्याचा निचरा झालेला नाहीये आणि जागोजागी पाणी थांबून राहिलेलं आहे. म्हणजे इथे काय आहे, तुम्हाला ह्या काय दिसत आहेत मुलांनो, गाड्या दिसत आहेत. काय आहेत ह्या बघा, ह्या काय आहेत, गाड्या आहेत. ह्या गाड्या कशा आहेत, हे काय, हे घर आहे, हे काय आहे, घर आहे आणि ही काय आहे, गाडी आहे. ही देखील गाडी आहे, हे देखील मला वाटतं गाडीच आहे, ही देखील गाडी आहे. तर अशा प्रकारे ती काय आहेत, ते पाणी तिथे साचले गेलेलं आहे आणि ते पाणी जास्त साचल्यामुळे ते कुठे आले आहे, वाहनांच्या वरती शिरोवर म्हणजे टपावरती पाणी आलेलं आहे, घराच्या छपरापर्यंत पाणी आलेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अतिवृष्टी झाली आहे, बेसुमार पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामुळे काय झालं आहे, तिथे पाणी साचून राहिले. कोणत्याही पाणी निचऱ्याची व्यवस्था अपुरी पडल्यामुळे, पाणी साचल्यामुळे तिथे काय झाले, गटर देखील तुंबलेली आहे. आणि अशा प्रकारचे हे चित्र बघा तुम्ही इथे पाहू शकतात. मग हेच पाणी कुठे शिरत आहे, घरात आहे, परिसरात आहे, कुटुंबात आहे आणि घरामध्ये पाणी शिरत आहे.